नीट पेपर फुटी, मिरजेत राष्ट्र सेवा दल व इन्कलाब युथ फाउंडेशनचे आंदोलन, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात असंतोष पसरला असताना मिरज येथे राष्ट्र सेवा दल आणि इन्कलाब युथ फाउंडेशनच्या वतीने दिल्लीतील जंतर मंतर येथील आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला। या प्रकरणी मिरजेच्या प्रांताधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। नीट पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सर्व दोषींवर कडक कारवाई करावी व भविष्यात पेपरफुटी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात। तसेच जंतर मंतर येथे उपोषणादरम्यान प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल झालेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यात आला। नीट प्रकरणात मानसिक तणावापोटी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली। केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ न करता तत्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला। दिल्लीमध्ये सगळ्यांनी संसदेवर मोर्चा काढलाय। देशभरातल्या सगळ्या तरुण विद्यार्थी मित्रांनी आमच्या इथं मोर्चा काढलाय। आम्हाला जे दिल्लीला जाता आलं नाही त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं आम्ही इथं आंदोलन केलंय। नीट पेपर लीक मुळे जवळजवळ 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि या आत्महत्या पूर्णतः जबाबदार धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री भारताचे आणि महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादा भुसे आहेत। आणि यांच्या विरोधात आंदोलन चालू असताना जंतर मंतरवर जशा पद्धतीनं सोनम वांगचुक यांना डिटेन करण्यात आलं हे खरं तर एकदम चुकीचं आहे, लोकशाहीला काळीमा फासणार आहे। एवढंच नाही तर या सरकारनं नीट पेपर लीक झालेला असताना देखील जो आता परवा रिनीट झाली त्या रिनीटचा एक्झाम 2 दिवसापूर्वी लागला, त्या एक्झामच्या रिझल्ट मध्ये देखील घोटाळा झालेला आहे। बऱ्याच मुलांचे मार्क ऑनलाईन वेगळे दाखवत आहेत आणि ओआरएमसी मिळताना त्याच्यावर मार्क वेगळे दिसत आहेत। म्हणजे तुम्ही इतकं मोठं आंदोलन महिनाभर चालू असताना देखील तुम्हाला लाजा वाटत नाहीत, तुम्ही परत त्यात घोटाळा करताय, परत त्याच्यावर चुकीचा काम करताय। एवढंच नाही तर जे मोठेगावकर सर ह्यात अडकले होते त्यांच्या क्लासमध्ये जवळजवळ 550 विद्यार्थी टॉप रँकिंग मध्ये येतात। हे येतातच कसे? यांना अजूनही आमच्यावर यांच्याबद्दल शंका आहे आम्हाला। आज दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न चालू आहे हा खरं तर लोकशाहीसाठी खूप घातक प्रश्न आहे, खूप घातक वेळ आहे। आणि या सगळ्या आणि मी बघणाऱ्या प्रेक्षकांना सांगतो की जर तुमच्यातल्या संवेदना अजूनही जिवंत असतील तर आत्ताच वेळ आहे, तुम्ही रस्त्यावर उतरलं पाहिजे, याच्यावर बोललं पाहिजे। नाहीतर येणाऱ्या काळात तुमच्या माझ्या घरातले एखादा तरुण जर विद्यार्थी बेरोजगारीमुळे शिक्षण न मिळालं जर आत्महत्या केला तर याला जबाबदार देखील तुम्ही आहात, नागरिक म्हणून तुम्ही असाल आणि त्याचबरोबर हे सरकार देखील असेल। या सरकारला गेंड्याच्या कातडी सरकार झालेलं आहे, यांना अजिबात लाज वाटत नाही। हे कुठल्याही पद्धतीचं ह्या तरुण विद्यार्थ्यांसोबत बोलायला तयार नाही आहेत। उपोषण 20-22 दिवस झालं तरुण मुलं उपोषण करतायत, यांच्यासोबत बोलायला तयार नाही आहेत। खरं तर या सरकारनं लाज वाटून देखील यांच्यासोबत बोललं पाहिजे आणि याच्यावर मार्ग काढला पाहिजे। ह्या सरकारनं आजचे दिन आहे